मित्रांनो, आज इंट्राडेचं चार्ट रीडिंगचं सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि चार्ट रीडिंगवर आपल्याकडे प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो. पण आज आपण काय पाहणार आहे, इंट्राडेच्या चार्टचं सिक्रेट म्हणजे एखादा ट्रेंड आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. पहा, मार्केटच्या 3च मोमेंटम असतात. एक तर मार्केट वरच्या साईडला जाईल, एक तर खालच्या साईडला जाईल, नाही अदरवाईज साईडवेज राहील. याच्या व्यतिरिक्त चार्ट दुसरीकडे कुठे मोमेंटम करू शकत नाही. मग चार्टला ॲनालिस करणं हे गरजेचं आहे, खास करून इंट्राडेमध्ये. कारण इंट्राडेमध्ये तुम्हाला मुवमेंट हवी आहे, प्रॉपर तुम्हाला एंट्री आणि एक्झिटचा पॉईंट मिळणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही एखादा ट्रेड तिथे अप्लाय करू शकता. पण तुम्हाला कधी मोमेंटमच समजत नाही आहे किंवा मोमेंटम समजल्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय येतो की एंट्री कुठे करावी आणि आपला स्टॉप लॉस कसा हवा. आणि इंट्राडेमध्ये कधी तुम्हाला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम होत असेल तर आजचा व्हिडिओ खास त्यासाठी मित्रांनो. तर 5 मिनिटाचं चार्ट पॅटर्न लावल्यानंतर आपण थोडंसं याला मोठं करूयात आणि एक आज तुम्हाला मी टेक्निक सांगणार आहे की त्या टेक्निकने तुम्ही एक प्रॉपर ट्रेड काढू शकता. तर सर्वात पहिले आपल्याला फर्स्ट कॅन्डल पाहिजे की ही फर्स्ट कॅन्डल आहे. तर आपल्याला फर्स्ट कॅन्डल पाहिल्यानंतर एंट्री कशी करायची, जेव्हाही आपल्याला मोठी कॅन्डल इथे पाहायला मिळते मित्रांनो. कोणती? बिग कॅन्डल इथे पाहायला मिळते आहे. ती अदरवाईज ग्रीन असेल, रेड असेल, म्हणजे आपण काइंड ऑफ हिला बिग बार कॅन्डल म्हणू शकतो की मोठ्या साईडची कॅन्डल आहे. तिला शॅडो असू शकते किंवा नसेलही, लहान असेल, पण एकदम मोठी शॅडो असेल तर इथे ती कॅन्डल फेल होते. शॅडो एकदमच मायनर हवी, नॉमिनल हवी, हे लक्षात घ्या. तर अशी कॅन्डल दिसल्यावरच आपल्याला आपला ट्रेड ॲक्टिव्ह करायचा आहे. जसं की मी इथे पाहू शकतो की ही ग्रीन कॅन्डल मला पाहायला मिळाली. मग आता बिग बार कॅन्डल पाहायला मिळाल्यानंतर म्हणजे मोठ्या स्वरूपाची कॅन्डल आपल्याला इंट्राडेमध्ये पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं आहे. ट्रेड ॲक्टिव्ह नाही करायचं आहे, फक्त आपल्याला इथे ॲक्टिव्ह व्हायचं आहे. का ॲक्टिव्ह व्हायचं आहे की आता आपल्याला एक ट्रेड मिळायची शक्यता आहे. इथे फास्ट मोमेंटमवाला म्हणजे मोठी कॅन्डल, बिग बार कॅन्डल मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहायचं मित्रांनो, जेव्हाही पुलबॅक येऊन प्राइस परत त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करेल ना, ते आपल्याला इथे एंटर व्हायचं आहे. आणि त्याचप्रमाणे कधी रेड कॅन्डल मिळाली तर आपल्याला त्याचा लो ब्रेक व्हायचा वेट करायचा. इमिजिएटली एंटर करायचं नाही. का करायचं नाही मी तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिकही सांगतोय. मामूली पुलबॅक हवाय. का हवाय? बिकॉज मोठी कॅन्डल बनल्यानंतर इथे प्राइस जास्ती वर जाणार नाही. आता पुलबॅक कसा असू शकतो मित्रांनो, सपोज वरचं एक्झाम्पल घेऊ. प्राइस वर गेली, एवढासा पुलबॅक घेऊन परत वर जाऊ शकते. प्राइस वर गेली, मोठा पुलबॅक घेऊन वर जाऊ शकते. पुलबॅक हे त्याच्या ट्रेंडवर डिपेंडेड आहे. स्ट्रॉंग अप ट्रेंड असेल तर लहान पुलबॅक घेईल, थोडा वीक अप ट्रेंड असेल तर थोडा मोठा पुलबॅक घेईल, बस. पण पुलबॅक घेणं गरजेचं आहे. तर आपण इथे पाहतोय आपल्याला फर्स्ट कॅन्डल पाहायला मिळाली. इथे पुलबॅक घ्यायला गेलं तर पूर्ण प्राइस रिव्हर्सल होऊन गेली. ठीक आहे, काहीच हरकत नाही. मग आपल्यासाठी ही ग्रीन कॅन्डल इथे फेल झाली. मग आपल्यासाठी आता पुढची मोठी कॅन्डल आपल्याला शोधायची. कलरशी काही घेणं देणं नाही आहे. ती ग्रीन असो, रेड असो, आपल्याला फक्त मोठी कॅन्डल हवी. सर्वात पहिला आपला नियम आहे. मग आपल्याला इथे ही रेड कॅन्डल इथे पाहायला मिळते, सर्वात मोठी कॅन्डल. तर आतापर्यंत बनलेल्या चार्टमध्ये म्हणजे इथपर्यंत बनलेल्या चार्टमध्ये मोठी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते. मग याचा लो ब्रेक झाल्यावर आपण इमिजिएटली एंटर होणार आहे का? नाही. पुलबॅक घेतलं. पुलबॅक घेतल्यानंतर याचा लो इथे मार्क करून घ्यायचा आहे मित्रांनो. या प्रकारे मी इथे मार्क केला. जसाही इथे लो ब्रेक झाला, माझी एंट्री इथे झाली. आता तुम्हाला ही पण मोठी ग्रीन कॅन्डल दिसेल, ही पण दिसेल. नाही, आपल्यासाठी प्रिव्हियस आहे. मागची ग्रीन कॅन्डल केव्हा फेल झाली, जेव्हा तिच्या नंतर एक मोठी कॅन्डल आपल्याला इथे बनताना दिसली, तेव्हा मागची कॅन्डल फेल होईल. ही मोठी रेड कॅन्डल केव्हा फेल होणार आहे, हिच्यापेक्षा कधी मोठी कॅन्डल बनते तेव्हाच ही फेल होणार आहे. तोपर्यंत ही ॲक्टिवेट राहणार आहे. त्यामुळे इतर कॅन्डलला आपल्याला पाहायचं नाहीये. हे चार्ट रिडिंगचं स्किल आहे मित्रांनो. तुम्ही ना नेहमी चार्टला पाहताना तर नेहमी काय नवीन तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतंय ना, याकडे तुम्ही लक्ष ठेवा. कोणती गोष्ट काम करते ना, चार्टशी बोला मित्रांनो, तेव्हा चार्ट तुम्हाला सांगणार आहे की मला कोणत्या दिशेला जायचं आहे. तर ही टेक्निक तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, जी की मी आज तुम्हाला इथे सांगतोय. तर इमिजिएटली हिचा लो ब्रेक झाला, मी एंटर होणार आहे. आता राहिला स्टॉप लॉसचा प्रश्न. आता स्टॉप लॉस आपले 2 प्रकारचे राहणार आहे. एक तर आपला प्रिव्हियस स्विंग. स्विंग म्हणजे माहिती प्रॉपर आपल्याकडे यावर सुद्धा व्हिडिओ येऊन गेला चार्ट रीडिंगमध्ये, प्राइस ॲक्शनमध्ये. तर स्विंग राहणार आहे. नाहीतर जी कॅन्डल ब्रेक करते तिच्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय. आता खालच्या साईडला म्हणून आपण प्रिव्हियस कॅन्डलचा हाय घेतला, वरच्या साईडला असला तर प्रिव्हियस कॅन्डलचा लो. आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे. आता तुम्हाला कोणता स्टॉप लॉस सूट होतोय त्यानुसार इथे आपण टार्गेट कसं घेणार आहे, कमीत कमी 1-2चं आपलं टार्गेट राहणार आहे. आणि नाही तर तुम्ही तुमचं टार्गेट इथे ट्रेल करू शकता.
ॲज पर युअर स्टॉप लॉस किंवा रिस्क टू रिवॉर्ड नुसार. तर हे ट्रेल करू शकता. पहा तुम्हाला एक मोठा ट्रेड पाहायला मिळाला. आता एकदाच होतं का, हे वारंवार होतं. पहा आपण मागे जाऊ. आता इथे तर काइंड ऑफ आपल्याला पूर्ण मार्केट साईडवेज पाहायला मिळतं आणि कोणतीही मोठी कॅन्डल आपल्याला इथे बनताना दिसत नाहीये. तरीही आपण कन्सिडर केलं की ही एक मोठी कॅन्डल बनते किंवा ही एक मोठी कॅन्डल बनते. आपल्याला पुलबॅक घेऊन जेव्हा तिचा हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एंटर करणार आहे. तर इथे कोणाचाही हाय ब्रेक झालेला नाही, त्यामुळे आपली इथे एंटर होतच नाहीये. आणि ह्या ज्या 2 कॅन्डल बनल्या आहे याच्यापेक्षा मोठी कॅन्डल कुठेही दुसरी आपल्याला पूर्ण चार्टमध्ये बनताना दिसत नाहीये. आले लक्षात. आता आपण अजून मागे जाऊयात. आता इथून हा नवीन चार्ट चालू झालेला आहे. तर इथे काय पाहिजे आपल्याला, मोठी कॅन्डल. इथे लहान बनते, ही एक मोठी कॅन्डल बनते. हाय ब्रेक झाला, आपण एंटर होणार आहे का नाही. पुलबॅक. आता हा पुलबॅक घेताना परत प्राइस पूर्णपणे खाली चालली गेली. तर मग इथे काय होणार आहे, मागची कॅन्डल आपल्यासाठी फेल झालेली आहे. नवीन कॅन्डल आपल्यासाठी ही रेड कॅन्डल बनलेली मित्रांनो. प्राइस खाली आली, पुलबॅक घेतला. जसा मी मार्क करतो आणि हे तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करायचं आहे. जसा तिचा लो ब्रेक झाला, एंटर इथे झालं, तुम्ही पाहू शकता. इथे रेजिस्टन्स घेतलं, खाली आली, परत इथे जर रेजिस्टन्स घेतला. स्टॉप लॉस आपला एकदम लहान आहे. आता इथे स्विंग पण आपल्याला सिमिलर मिळतोय किंवा प्रिव्हियस कॅन्डलचा हाय पण आपल्याला सिमिलर मिळतोय. रिस्क टू रिवॉर्ड आपला एकाच 2 ॲक्च्युली इथे हिट झालेला आहे. परत मागे जाऊयात आणि मागे गेल्यानंतर आपल्याला इथे पाहायचं, ही पहिली कॅन्डल आहे. मग लहान लहान कॅन्डल बनता, इथे ही मोठी कॅन्डल बनलेली आपल्याला दिसलेली आहे. आता इथे काय झालंय, तिचा लोज ब्रेक झाला नाही, प्राइस साईडवेज झाली. म्हणजे काइंड ऑफ आपण पुलबॅक म्हणू शकतो की प्राइस साईडवेज झालेली म्हणजे स्लो झाली. जसा तिचा लो ब्रेक झाला, आपली एंट्री इथे झाली आणि आपण इथून पाहू शकतो प्राइस स्लो अन स्टडी खाली येते. नंतर ह्या कॅन्डललाही आपण कधी कन्सिडर केलं मित्रांनो, हिचा लोला आपण इथे मार्क केला तर इथे आपल्याला दिसतंय आणि इथूनही तुम्हाला एक ट्रेड पाहायला मिळतो आहे. मोठी कॅन्डल पाहिजे मित्रांनो आणि पुलबॅक घेणं गरजेचं आहे किंवा साईडवेज होणं गरजेचं आहे त्या रेंजमध्ये. परत एक एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो आपल्याला. आणि यामध्ये तुम्ही ट्रॅपिंग पासून वाचणार आहे. तुम्ही हे एक्सप्लोर करायचं, चार्टला जाऊन वेगवेगळ्या चार्टवर जाऊन ही स्ट्रॅटर्जी अप्लाय करून पाहिजे आहे. इथे मोठी ग्रीन कॅन्डल बनते, प्राइसवर गेली, एंटर व्हायचं का नाही. पुलबॅक घेतला, जोपर्यंत त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे एंटर व्हायचं नाहीये. तर इथे आपल्याला एंट्री मिळालेली नाहीये. एकदम इंटरेस्टिंग स्ट्रॅटर्जी आणि चार्टला पाहण्याचा एक वेगळा नजरिया मी तुम्हाला इथे दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन हे क्रॉस चेक करा आणि याची ॲक्युरेसी पाहून तुम्ही स्वतः चकित होणार आहे. इंट्राडेमध्ये एक आपण कशा प्रकारे चार्टला पाहून आपली एंट्री आणि एक्झिट घेऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण एक परफेक्ट ट्रेड ॲक्टिव्ह करू शकतो. कुठेही स्टॉप लॉस हिट झाला नाही, जेवढे पण मी तुम्हाला उदाहरण दाखवले त्यामध्ये. व्हिडिओ कधी आवडला असेल आणि काहीही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.